भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रतीक करपे यांच्या घर कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात थरारक दृश्य कैद. भाजपाचे मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक यांच्यावर गंभीर आरोप. धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून नवनिर्वाचित भाजप नगरसेवक प्रतीक करपे यांच्या घरावर व कार्यालयावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यामागे भाजपचेच या विभागातील मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक हे 7 ते 8 समर्थकांसह सहभागी असल्याचा थेट आरोप केला असून चाकू हल्ला देखील केला असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे प्रदीप करपे यांनी केला आहे. सदर मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी घर व कार्यालयावर दगडफेक केली असून महिलांनाही मारहाण करण्यात आली व काही व्यक्तींवर थेट चाकू मारण्यात आला असून त्यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती भाजपा नेते प्रदीप करपे यांनी सांगितली आहे. सदर घडलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याचं फुटेज उपलब्ध झालंय. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना असून कालच भाजप जिल्हा कार्यालयावरही हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे धुळे महानगरपालिका परिसरात राजकीय वातावरण तापलंय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या